Morning once again. So this is number 41 lecture, and for today's lecture we are going to discuss about starting a new chapter. That is the designing of the slab. Okay, previously about that, are you all of you familiar with the word of the slab? So from today's lecture we are going to actually uh, we're going to discuss how to design the RCC slab. So these are the outline of the today's lecture. First, we are going to discuss about the objective of lecture. Then we are going to conduct the actual lecture. Then we are move forward for the question answer session. And if possible, if we have time, then we are going to conduct the quiz. And as usual, okay, it is the general instruction to all. You have to participate to all activities which are conducted during the lecture so that your attendance will be counted. So, objective of today's lecture is suggest the relevant type of the slab according to site situation. Okay, you have to suggest which type of slab you have to provide according to site condition. So first of all, what is the slab? Uh, all of you familiar with this word? Okay, slab. Okay, can anybody tell me what is the slab? कोण सांगू शकते का स्लॅब म्हणजे काय आहे ते? ओके, नोबडी. स्लॅब हा कोणी आजपर्यंत बघितलेलाच दिसत नाही बहुतेक. So what is slab? Slab is the structural part. Okay, RCC structural component of the building which is provided for the roof covering. की आपल्याला ऊन पाऊस यासारखे जे काही नैसर्गिक परिस्थिती आहे त्यांच्यापासून निवारा मिळावा याच्यासाठी आपण स्लॅब कन्स्ट्रक्ट करतोय आणि हा स्ट्रक्चरल कॉम्पोनंट आहे. सो व्हॉट इज द स्लॅब? इट इज द फ्लॅट स्ट्रक्चरल कॉम्पोनंट. एकदम पातळ स्ट्रक्चरल कॉम्पोनंट आहे. त्याची जर थिकनेस बघितली तर ऍज कम्पेअर टू अदर टू डायमेन्शन्स म्हणजे त्याची लांबी आणि रुंदीचा जर विचार केला तर हे स्लॅबची थिकनेस ही एकदम कमी असते. सो दिस इज द फ्लॅट स्ट्रक्चरल कॉम्पोनंट. ओके, म्हणजे याचे डेफिनेशन करताना काय केलंय? इट इज टू डायमेन्शनल फ्लॅट स्ट्रक्चरल कॉम्पोनंट विच इज युज्ड टू roof covering. Okay, two dimensional, very flat roof covering and the smooth surface. स्मूथ सरफेस मिळावा ह्याच्यासाठी सुद्धा आपण स्लॅबचा म्हणजे वापर करतोय. सो दिस इज द रिगार्डिंग द स्लॅब. नाव सपोर्ट कंडिशन. स्लॅबला सपोर्ट कंडिशन काय काय असतात? तर सगळ्यात पहिल्यांदा सिम्पली सपोर्ट स्लॅब. सिम्पली सपोर्ट हा वर्ड आपण ऐकलेला आहे. काय असते सिम्पली सपोर्ट म्हणजे? पण सांगू शकता का? Body is rested on the supports. Okay, it is simply rest on the supports, okay, without any extra provision to join that particular structure. कोणतीही दुसरी काहीतरी पर्यायी व्यवस्था न करता फक्त जस्ट सिम्पली त्याच्यावरती रेस्ट केलं जाते तर त्याला म्हणायचं सिम्पली सपोर्ट. ओके, आता इथे एक सिम्पली एक टिपॉयचं उदाहरण दिलंय. एक टिपॉय आहे त्याच्यावरती तुम्हाला फक्त जस्ट एक ग्लास ठेवलेली आहे. ठीक आहे, त्याला म्हणायचं म्हणजे अशा प्रकारच्या स्लॅबला काय म्हणायचंय? तर सिम्पली सपोर्टेड स्लॅब. ठीक आहे, तर हा पहिला प्रकार झाली. पहिला सपोर्ट कंडिशन झाली सिम्पली सपोर्टेड. त्यानंतर दुसरा प्रकार येतोय सपोर्टेड ऑन बीम. म्हणजे काय काय स्लॅब हे बीम वरती सुद्धा सपोर्ट म्हणजे काय काय वेळेला म्हणण्यापेक्षा बऱ्याच वेळेला स्लॅब हे बीम वरती रेस्ट केले जातात. अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपण साईड वरती किंवा
आजूबाजूला परिसरात पाहिलं असेल की स्लॅब हे बीम वरती रेस्ट केलेले आहेत. ठीक आहे. ही म्हणजे पहिली कंडिशन झाली सिम्पली सपोर्टेड आणि दुसरी झाली सपोर्टेड ऑन बीम. दुसरी सपोर्ट कंडिशन आहे डायरेक्टली सपोर्टेड ऑन कॉलम. म्हणजे कोणत्याही बीमचा वापर न करता डायरेक्टली कॉलम वरती स्लॅब रेस्ट केले जातात. म्हणजे अशा प्रकारची म्हणजे पर्याय व्यवस्था म्हणजे ज्याला बीमच नाही अशा प्रकारचे स्लॅब सुद्धा प्रोव्हाइड केलेले जातात. असं बघितलंय का कुठं की प्रोव्हाइड केलंय असं बीमच नाही डायरेक्टली कॉलम वरती रेस्ट केलं. बघितलं का स्ट्रक्चर? कुठं आठवतंय का बघितलेलं? अशा प्रकारचे प्रोव्हिजन साधारणतः मॉल जे पब्लिक बिल्डिंग्स असतात ज्या ठिकाणी फ्लोअर एरिया जास्त पाहिजे असतो. आता बीम का काढतात? बीम का त्याच्यातनं इरेट करतात? तर त्याचं पहिलं कारण म्हणजे आपल्याला फ्लोअर हाईट जास्त मिळावी. जेणेकरून कमर्शियल प्लेसेसमध्ये त्या जागेचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करता यावा. याच्यासाठी अशा प्रकारचे प्रोव्हिजन केले जातात. ठीक आहे. तर या अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला फ्लॅट स्लॅब म्हणजे ज्याच्यावरती बीम नाहीच आहे. अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला फ्लॅट स्लॅब किंवा डायरेक्टली सपोर्टेड ऑन कॉलम. ठीक आहे. तर त्याला फ्लॅट स्लॅब असं म्हणतात. त्यानंतरचा दुसरी सपोर्ट कंडिशन आहे तर ते ओव्हरहँगिंग स्लॅब. ठीक आहे. ओव्हरहँगिंग स्लॅब म्हणजे पोर्च वगैरे असा जो एरिया आहे आपण त्या ठिकाणी बघितला असेल की एक्स्ट्रा पोर्शन स्लॅबचा बाहेर काढला जातोय. त्या प्रकारच्या सिच्युएशनला किंवा त्या प्रकारच्या कंडिशनला आपण काय म्हणणार आहे तर ओव्हरहँगिंग स्लॅब. ठीक आहे. लक्षात येते का? आता ह्या प्रकारचा नेक्स्ट सपोर्ट आहे तर तो म्हणजे कॅन्टिलिव्हर स्लॅब. कॅन्टिलिव्हर स्लॅब म्हणजे काय? तो एका एंडला फिक्स केला जातोय स्लॅब आणि दुसऱ्या एंडला तो एक्सटेंड केला जातो. त्याला कोणताही प्रकारचा सपोर्ट नसतोय. फ्रीली सस्पेन्शन असतोय. अशा प्रकारच्या स्लॅबला म्हणायचंय कॅन्टिलिव्हर स्लॅब. त्यानंतर कंटिन्युअस स्लॅब म्हणजे ज्या ठिकाणी मंगल कार्यालय वगैरे असतोय म्हणजे कॉलम आणि बीम याच्यावरती कंटिन्युअसली एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये कॉलेजेस पब्लिक बिल्डिंगलाही जास्त प्रकारे वापरलं जातं. तर अशा प्रकारच्या स्लॅबला कंटिन्युअस स्लॅब आता आपण फक्त सपोर्ट कंडिशन बघतोय तर त्या सपोर्ट वरून त्याला म्हणायचं असते कंटिन्युअस स्लॅब. ठीक आहे. तर पहिला आपण बघितला सिम्पली सपोर्टेड, दुसरा बघितला सपोर्टेड ऑन बीम सपोर्ट कंडिशन, त्यानंतर बघितला फ्लॅट स्लॅब, त्यानंतर बघितला ओव्हर हँगिंग, आता बघितला कॅन्टिलिव्हर, त्यानंतर बघितला कंटिन्युअस. ओके. आता ह्या एवढ्या ह्याच्यावरून आता आपल्याला कोणत्या प्रकारचा स्लॅब आहे हे फाइंड आउट करता आलं पाहिजे. तर आता या फिगर मध्ये एक दोन तीन प्रकारचे स्लॅब दाखवलेत म्हणजे स्लॅब ए बी सी डी आणि ई दिसतात का हे सगळे स्लॅब दाखवलेले? हो सर. ओके. आता स्लॅब ए जो आहे तो कोणत्या प्रकारचा आता आपण सपोर्ट कंडिशन बघितलं तो कोणत्या प्रकारचा स्लॅब कंडिशन आहे ते चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. हे कोणत्या प्रकारचा आहे तो कॅन्टिलिव्हर. चॅट बॉक्स मध्ये. आता बी कोणत्या प्रकारचा आहे बी कोणत्या प्रकारचं आहे ते पण टाईप करा. ए डॅश करा त्याचं उत्तर लिहा, बी डॅश करा त्याचं उत्तर लिहा.
प्रत्येक टाईप लिहा, ए डॅश करून, बी डॅश करून, सी, डी आणि ई. तर बघा, पहिल्यांदा ए तुम्ही कॅन्टिलिव्हर आहे म्हणताय, पण तो कॅन्टिलिव्हर नाही. ए, बी कॅन्टिलिव्हर आहे म्हणतायत. हा, ए ओव्हरहँग आहे, उत्तर बरोबर आहे. ओमराज नलगे. बी कॅन्टिलिव्हर बरोबर आहे उत्तर. त्याच्यानंतर सी सिम्पली सपोर्टेड बरोबर आहे. डी डी येतोय तो सिम्पली सपोर्टेड आणि ई येतोय तो ई हा सुद्धा ओव्हरहँग टाइप मध्ये येतो. ठीक आहे. आता कारण का बघा, तुम्हाला सांगितलं मागच. आता डी, ई आणि सी या तिघांचा जर विचार केला, डी, ई आणि सी या तिघांचा विचार केला, तर तो कोणत्या प्रकारचा स्लॅब होणार मग? सपोर्ट कंडिशन होणार स्लॅबची. डी आणि कंटिन्युअस. डी, ई आणि सी कॅन्टिलिव्हर नाही होत. डी कंटिन्युअस, हा बरोबर आहे. कंटिन्युअस. कंटिन्युअस बरोबर. डी, ई आणि सी चा जर विचार केला तर ते कंटिन्युअस सपोर्ट होतात. परत एकदा बघा सपोर्ट कंडिशन. तुम्ही पहिल्यांदा बऱ्याच विद्यार्थ्यांनी पहिला सांगितलं ते ए टाईपचा होता, तो कॅन्टिलिव्हर होता. कॅन्टिलिव्हर नाही होतो, ओव्हर हँगिंग होतोय. ओव्हर हँगिंग का होतोय? तर दोन सपोर्ट आहेत किंवा दोन पेक्षा जास्त सपोर्ट आहेत, त्याच्यावरती रेस्ट होऊन हा एक्स्ट्रा पोर्शन बाहेर आलेला आहे, म्हणजे तो ओव्हर हँगिंग सपोर्ट झाला. कॅन्टिलिव्हर कशाला म्हणायचं? एका बाजूला फिक्सच आहे, फर्दर एंड सस्पेन्शन आणि वन एंड इज फिक्स्ड, अशा प्रकारचे याला कॅन्टिलिव्हर म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे छज्जा जो प्रकारचा असतोय त्या प्रकारच्या याला कॅन्टिलिव्हर म्हणायचं. आणि कंटिन्युअस म्हणजे काय? एक सलग एक टप्प्यात जर तुमचे स्लॅब येत असेल तर त्याला कंटिन्युअस स्लॅब म्हणायचं. लक्षात येते? आता टाइप्स ऑफ स्लॅब हे झाले सपोर्ट कंडिशन. आता स्लॅबचे टाइप्स बघायचे. साधारणतः स्लॅबचे दोन प्रकारचे स्लॅब असतात, वन वे स्लॅब आणि टू वे स्लॅब. दोनच प्रकारचे स्लॅब आहेत आपल्याला डिझायनिंगसाठी, जे आपल्याला प्रॉब्लेम सर्व सोडवायचे आहेत. तर वन वे स्लॅब आणि टू वे स्लॅब. तर पहिल्यांदा वन वे स्लॅब कशाला म्हणायचं आणि टू वे स्लॅब कशाला म्हणायचं? काय माहितीये का ह्याच्या आधी कोणाला? ऐकलंय का वन वे स्लॅब कशाला म्हणायचं आणि टू वे स्लॅब? Length to breadth Long ratio. span, long span to short span greater than 2. हा बरोबर आहे. लॉंग स्पॅन लॉंगर स्पॅन टू द शॉर्टर स्पॅन हा रेशो जर ग्रेटर देन 2 असेल तर त्याला काय म्हणायचं? One way. वन वे म्हणतात, बरोबर. वन वे म्हणायचं. जर लॉंगर डायमेन्शन टू द शॉर्टर डायमेन्शन याचा जर रेशो ग्रेटर देन 2 असेल तर त्याला वन वे स्लॅब म्हणायचं. ठीक आहे. आता हा जो रेशो आहे त्या रेशोला काहीतरी एक नाव आहे, म्हणजे स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन हा रेशो आहे, त्याला आपण काय म्हणतोय? स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन, त्याला काय म्हणतोय आपण? काय म्हणतोय माहित नाही. Against model. हा बरोबर आहे. मग बरोबर आहे, एक्स मॉडेल. तसंच एक ह्याचा एक रेशो आहे, लॉंगर डायमेन्शन डिवायडेड बाय शॉर्टर डायमेन्शन. ह्या रेशोला पण काहीतरी नाव आहे, काय माहिती आहे का कोणाला? उत्तर बरोबर सांगितलं तुम्ही, फक्त त्या रेशोचं काहीतरी नाव आहे. Slenderness ratio. नाही नाही, स्लेंडरनेस रेशो हा कॉलम मध्ये येतोय. तर त्याला म्हणतात ऍस्पेक्ट रेशो. ठीक आहे. पेपरमध्ये डेफिनेशन सुद्धा विचारतात, व्हॉट इज द ऍस्पेक्ट रेशो? ऍस्पेक्ट रेशो म्हणजे काय? इट इज द रेशो ऑफ लॉंगर डायमेन्शन टू द शॉर्टर डायमेन्शन, त्याला म्हणायचं ऍस्पेक्ट रेशो. आणि हा जर ऍस्पेक्ट रेशो ग्रेटर दॅन 2 असेल तर त्याला म्हणायचं वन वे स्लॅब, आणि स्मॉलर दॅन 2 असेल तर त्याला काय म्हणायचं? टू वे स्लॅब. लक्षात येते? हा बरोबर, एकदम बरोबर.
आता हे झालं स्लॅबचे टाईप आणि त्याचे डेफिनेशन. पण आता हे केवढाच यांच्यात फरक आहे असं नाही, त्याच्यामध्ये अजून सुद्धा फरक आहे. काय फरक आहे तर मेन स्टील हे कुठं प्रोव्हाइड केलं जाते तर वन वे स्लॅब मध्ये शॉर्टर साईडला मेन स्टील हे प्रोव्हाइड केलं जाते आणि टू वे स्लॅबला दोन्ही डायरेक्शनला मेन स्टील असते, म्हणतात त्याला टू वे स्लॅब म्हणतात. ठीक आहे. मेन स्टीलच्या बाबतीत विचार केला तर वन वे स्लॅब मध्ये एकाच डायरेक्शनला मेन स्टील असते आणि दुसऱ्या साईडला डिस्ट्रीब्युशन स्टील असते. पण ते कोणत्या साईडला असते, शॉर्टर डायरेक्शन आहे म्हणजे ज्याला LX आपण म्हणतोय त्या डायरेक्शनला मेन स्टील असते आणि लॉंगर स्पॅनला डिस्ट्रीब्युशन स्टील असते. सेम तसंच टू वे स्लॅब मध्ये काय असते, दोन्ही डायरेक्शनला मेन स्टील असते, त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन स्टील प्रकारच नसतो टू वे स्लॅब. ठीक आहे. अजून एक फरक आहे त्याच्यामध्ये तर स्पॅनिंग जर प्रोव्हाइड करायचं झालं तर वन वे स्लॅबला एकाच डायरेक्शनला स्पॅनिंग प्रोव्हाइड केलं जाते आणि टू वे स्लॅबला हे दोन्ही डायरेक्शनला स्पॅनिंग प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. परत एकदा दोघांच्या मध्ये फरक काय आहे बघा. तर पहिल्यांदा डेफिनेशनचाच फरक आहे. डेफिनेशन म्हणजे काय, ऍस्पेक्ट रेशो. इफ ऍस्पेक्ट रेशो longer dimension divided by shorter dimension is greater than 2, then it is called as one way slab, and if it is smaller than 2, then it is called as two way slab. Then another difference is regarding the main steel. In one way slab the main steel is provided at the one direction only, and in two way slab the main steel is provided in both sides. Okay, if side considering the in one way slab the main steel is provided along the shorter span, and in two way slab the main steel is provided in both direction. Okay, there is no provision of distribution steel. Then स्पॅनिंग सांगितलं. स्पॅनिंग म्हणजे काय, ज्या वेळेला एकाच वन वे स्लॅब मध्ये स्पॅनिंग ही एका डायरेक्शनला असते आणि टू वे स्लॅब मध्ये स्पॅनिंग हे दोन डायरेक्शनला असते. आता IS स्पेसिफिकेशन इंडियन स्टँडर्ड काय सांगते, स्लॅब हा कसा असावा त्याचे काहीतरी स्टँडर्ड ठरवून दिलंय स्लॅबचे. तर ते आता स्टँडर्ड म्हणजे काय तर त्याच्यामध्ये स्टील किती वापरायचं, परत त्याला कव्हर किती ठेवायचा, स्पेसिंग किती ठेवायचं बारमध्ये, हे जो क्रायटेरिया इंडियन स्टँडर्ड ठरवून दिला तर त्यालाच म्हणायचं IS स्पेसिफिकेशन. जसं आपण कॉलम मध्ये बीम मध्ये बघितलं त्याचप्रमाणे स्लॅब मध्ये सुद्धा काहीतरी क्रायटेरिया ठरवून दिलाय. तर रिगार्डिंग द रेन्फोर्समेंट IS स्पेसिफिकेशनचा क्रायटेरिया काय आहे तर पहिल्यांदा मिनिमम स्टील हे किती असलं पाहिजे. जर तुम्ही माइल्ड स्टील वापरणार असाल म्हणजे ग्रेड 1 Fe250 जर स्टील वापरणार असाल तर मिनिमम स्टील हे त्याच्या ग्रॉस एरियाच्या 0.15% असलं पाहिजे. 0.15% ऑफ द एजीच्या 15%. आणि अदर दॅन द माइल्ड स्टील असेल म्हणजे काय ग्रेड 415 आणि Fe500 जर असेल तर ते ग्रॉस एरियाच्या 12% मिनिमम स्टील असलं पाहिजे. मिनिमम एवढं. मॅक्झिमम किती असलं पाहिजे तर मॅक्झिमम स्टील हे 4% असलं पाहिजे. 4% पेक्षा ग्रॉस एरियाच्या 4% पेक्षा जास्त चालत नाही, कारण का ते ओव्हर एन्फोर्समेंट होते. ठीक आहे. तर हे रिगार्डिंग द रेन्फोर्समेंट पहिला क्रायटेरिया झाला मिनिमम स्टील. जर तुमचं माइल्ड स्टील असेल तर ते 0.15% असलं पाहिजे. आणि जर अदर दॅन माइल्ड स्टील असेल Fe415 आणि 500 तर 0.12% ग्रॉस एरियाच्या आणि मॅक्झिमम स्टील ग्रॉस एरियाच्या 4% असलं पाहिजे. किंवा इथं दुसरं सांगितलंय बघा, ऑर इन ब्रॅकेट 0.4 इंटू बी इंटू डी विड्थ इंटू डेप्थ. स्पेसिंग किती असलं पाहिजे तर स्टील मध्ये स्पेसिंग जे आहे ते मेन स्टीलचं स्पेसिंग हे 3D ऑर मिनिमम 300 एवढं असलं पाहिजे. आणि डिस्ट्रीब्युशन स्टीलसाठी 5D किंवा 450 mm हे स्पेसिंगचं क्रायटेरिया. कव्हरचा क्रायटेरिया स्लॅबला मिनिमम कव्हर हे 25 mm असलं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही किती वापरू शकताय. सिम्पली सपोर्टेड आता ही इफेक्टिव्ह लेंथचा फॉर्म्युला आहे. सिम्पली सपोर्टेड जर असेल तर इफेक्टिव्ह लेंथ ही मिनिमम ऑफ फॉलोविंग क्लिअर स्पॅन प्लस इफेक्टिव्ह लेंथ. ठीक आहे. हे बीम मध्ये आपण बघितलंय
इफेक्टिव्ह लेंथ स्लॅबची बीमची किती घेतोय आपण क्लिअर स्पॅन प्लस इफेक्टिव्ह डेप्थ किंवा सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन टू सपोर्ट. दोन सपोर्ट मधला सेंटर टू सेंटर डिस्टन्स किंवा त्याला आपण दुसऱ्या भाषेत करतो क्लिअर स्पॅन प्लस हाफ ऑफ द सपोर्ट प्लस हाफ ऑफ द सपोर्ट म्हणजे एक सपोर्ट फक्त ऍड करतो. तर हा सिम्पली सपोर्टसाठी. जर कंटिन्युअस स्लॅब जर असेल तर त्याच्यासाठी क्रायटेरिया काय विड्थ ऑफ सपोर्ट प्लस इज लेस दॅन रडके रडके. त्यानंतर दुसरा क्रायटेरिया इफ विड्थ ऑफ सपोर्ट इज ग्रेटर दॅन. जर विड्थची म्हणजे सपोर्टचा विड्थ जर ग्रेटर दॅन 1/12 जर असेल तर क्लिअर स्पॅन इफेक्टिव्ह लेंथ इज इक्वल टू क्लिअर स्पॅन. क्लिअर स्पॅनच्या एवढीच ची इफेक्टिव्ह लेंथ पकडायची आहे. त्यानंतर कॅन्टिलिव्हर स्लॅबसाठी क्लिअर स्पॅन प्लस हाफ ऑफ द सपोर्ट कॅन्टिलिव्हर सपोर्टसाठी. त्याच्यानंतर डिफ्लेक्शन क्रायटेरिया. डिफ्लेक्शन क्रायटेरिया काय डिफ्लेक्शन चेक मध्ये घेताना स्पॅन म्हणजे इफेक्टिव्ह लेंथ डिवायडेड बाय इफेक्टिव्ह डेप्थ हा जो रेशो आहे तो कॅन्टिलिव्हर साठी 7 पेक्षा जास्त नसावा. इट शुड नॉट बी ग्रेटर दॅन 7. सिम्पली सपोर्टेड साठी 20 पेक्षा जास्त नसावा आणि कंटिन्युअस स्लॅब साठी 26 पेक्षा जास्त नसावा. हा डिफ्लेक्शन क्रायटेरिया. त्यानंतर परत एकदा बघा आय स्पेसिफिकेशन काय काय सांगितलेले. रेन्फोर्समेंट साठी मिनिमम स्टील हे माइल स्टील साठी 0.15% आणि अदर दॅन माइल स्टील असेल तर ग्रॉस एरियाच्या 12%. मॅक्झिमम स्टील ग्रॉस एरियाच्या 4% ठेवलं पाहिजे रेन्फोर्समेंट. रिगार्डिंग द स्पेसिंग मेन स्टीलचं स्पेसिंग हे 3D और मिनिमम 300 मेन स्टीलला ठेवलं पाहिजे आणि डिस्ट्रीब्युशन स्टीलला 5D किंवा 450 mm. कव्हर हे मिनिमम 25 mm ठेवलं पाहिजे. सिम्पली सपोर्टेड साठी इफेक्टिव्ह लेंथ काढताना क्लिअर स्पॅन प्लस इफेक्टिव्ह डेप्थ घ्यायचा आहे किंवा क्लिअर स्पॅन प्लस हाफ ऑफ द विड्थ प्लस हाफ ऑफ द विड्थ ऑफ द सपोर्ट. ठीक आहे. या दोघांच्या पैकी जी काही मिनिमम असेल तर ती सिम्पली सपोर्टेडला इफेक्टिव्ह लेंथ म्हणून कन्सिडर करायचं. कंटिन्युअस स्लॅब जर असेल तर इफेक्टिव्ह लेंथ ही घेताना जर सपोर्टची विड्थ ही 1/12 पेक्षा जास्त लेस असेल क्लिअर स्पॅनच्या तर इफेक्टिव्ह लेंथ ही जी काय आपली सिम्पली सपोर्टेडचा आपण क्रायटेरिया वापरला वरती त्याच्याप्रमाणेच घ्यायचं आहे. आणि जर विड्थ ऑफ सपोर्ट इज ग्रेटर दॅन 1/12 ऑफ द क्लिअर स्पॅन 1/12 ऑफ द क्लिअर स्पॅनच्या विड्थ ही जास्त येत असेल तर इफेक्टिव्ह लेंथ हा क्लिअर स्पॅन एवढाच घ्यायचा कंटिन्युअस साठी. कॅन्टिलिव्हर साठी क्लिअर स्पॅन प्लस हाफ ऑफ द सपोर्ट. डिफ्लेक्शन क्रायटेरिया बघितला क्लिअर स्पॅन सॉरी इफेक्टिव्ह लेंथ डिवायडेड बाय इफेक्टिव्ह डेप्थ यांचा जर रेशो जर चेक करायचा असेल तर त्याला डिफ्लेक्शन चेक म्हणतात. तो डिफ्लेक्शन चेक घेण्यासाठी कॅन्टिलिव्हर साठी 7 पेक्षा जास्त नसावा. सिम्पली सपोर्ट साठी 20 पेक्षा जास्त नसावा आणि कंटिन्युअस साठी 26 पेक्षा जास्त नसावा. क्वेश्चन आहेत का याच्यामध्ये एनी डाउट्स रिगार्डिंग दिस.
काही शंका आहे का कोणाला? नो सर. ओके, नसेल तर चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकल्या क्विजची, क्विज सॉल्व्ह करा.